भोंदू अशोक खरात याचे काळे कारनामे समोर येत आहेत आणि यानंतर त्याच्यासोबत काही राजकीय नेत्यांचे फोटो देखील समोर येत आहेत। या सगळ्यामुळे या प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांचं खरात सोबत कनेक्शन आहे असा संशय देखील व्यक्त होतोय। तसंच यामध्ये काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचा सहभाग असल्याचा आरोप होतो। याच मुद्द्यावरून विरोधक देखील वारंवार नेत्यांची चौकशी कधी होणार याची विचारणा करतायत। तसंच यावरून गंभीर आरोपही केले जात आहेत। या सर्व प्रश्नांना आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी उत्तर दिले। सातपुते यांनी गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने होतो याची संपूर्ण माहिती दिली। सोबतच पुरावे आढळल्यास कारवाई होणार असं उत्तर देखील त्यांनी दिलेलं आहे। आपल्या मनामध्ये पदाधिकारी अधिकारी यांना एसआयटी कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात। अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो। तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते। त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। दरम्यान तेजस्वी सातपुते यांनी या तपासाच्या संदर्भात आणखी काही माहिती दिलेली आहे, ती देखील जाणून घेऊया। गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलमं याप्रमाणे दाखल आहे। महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहेत। आपली ही जी एसआयटीची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स या डिलीट करून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे। पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय, ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात। अल्पवयीन यामध्ये कोणी नाहीये। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे। त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।